चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स युट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 चे आपण आयएमपी प्रश्न ऑलरेडी देऊन टाकलेले, पण मित्रांनो काही विद्यार्थी म्हणताय का सर गणित भाग 1 चे आयएमपी प्रश्न आम्हाला भेटले नाही, तर देऊन टाका सेकंड सेमेस्टर साठी। ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय। त्यापूर्वी मित्रांनो पटापट चॅनल सबस्क्राइब करून द्या, एकदा लाईक पण ठोकून द्या आणि लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। ठीक आहे, चला आता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतोय। बघा काय बघणार आहे मित्रांनो आपण आज, गणित भाग 1 चे आयएमपी प्रश्न, कोणत्या स्टँडर्डचे? इयत्ता 9वी चे। ठीक आहे, चला आता सुरुवात करते। बघा सिलेबस तर तुम्हाला माहित असेल सगळ्यांना, कुठून सिलेबस आपला येणार आहे बघा मित्रांनो, बरोबर आहे। बघा काय आता तर बघा 4th, 5th, 6th आणि 7th हे 4 प्रकरण याच्यामध्ये येतात, बरोबर आहे। आणि वरील 3 हे पहिल्या सेमिस्टरला होते। ठीक आहे, 4, 5 आणि 6, 7। बघा आता आपण गुणोत्तर प्रमाण, 2 चलाचे रेषीय समीकरणे, अर्थनियोजन आणि सांख्यिकी या आपण 4ही प्रकरणाचे जे आयएमपी प्रश्न आहेत मित्रांनो ते तुम्हाला आता देणार आहे। फक्त टिक करून घ्या आणि हे सोडवा। लक्षात घ्या 100% मी तुम्हाला सांगतो का परीक्षेला याच्यापैकीच तुम्हाला विचारले जातील बघा मित्रांनो। जास्त काही बाहेरचे येईल असं काय भानगड काही नाही, जे तुम्हाला देईल मित्रांनो तेच करून ठेवा। ठीक आहे, बाकी काही करायची गरज नाहीये। ठीक आहे, चला आता मित्रांनो डायरेक्टली मी सुरुवात करतोय। बघा डायरेक्टली जर पुस्तक तुमच्या मी तर म्हणते पुस्तक सोबत ठेवा, जेणेकरून पुस्तकात तुम्ही डायरेक्ट पटापट टिक करून घेऊ शकता। ठीक आहे, चला बघूया आता 4थं प्रकरण। बघा गुणोत्तर आणि प्रमाण किंवा गुणोत्तर व प्रमाण। ठीक आहे, बघा चला 4.1 कडे येऊया। 4.1 बघा मित्रांनो, याच्यामध्ये बघा पहिलं महत्वाचं आहे, त्याच्यानंतर 2 नंबरचं महत्वाचं आहे, त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा 1 नंबरचं, 5 नंबरचं आणि 4 नंबरचं उदाहरण महत्वाचं आहे। त्याच्यानंतर शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा। तर मग याच्यामध्ये बघा 3 नंबरला काय, तर हा एक महत्वाचा पहिला महत्वाचा, त्याच्यानंतर 3 नंबरचं घ्या आणि पुढचं बघा का गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा। बघा मित्रांनो 7/10 आणि 15 आणि 25, 15 25 हे महत्वाचं आहे। त्याच्यानंतर बघा आईचं वय काय दिले, ते आईचं वय काढायचे बघा मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे, वयाचं गुणोत्तर। ठीक आहे, एवढं टिक करून घ्या, बाकी काही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षेला देऊ शकत नाही। बघा 4.2 मध्ये काय येऊ शकतो बघा, पहिली किंवा दोन्ही आकृत्या करून ठेवा, दोन्ही कृत्या करून ठेवा। ठीक आहे, गुणोत्तर बघा याच्यामध्ये पहिलं 4 नंबरचं, पुढील जोड्यामध्ये लहान मोठ्या फण दाखवा। बघा 1 नंबरचं, 2 नंबरचं बघा मित्रांनो, बाकी काहीच करायची गरज नाही, फक्त जे देईल तेच करून घ्या। ठीक आहे, पुढे बघा हे उदाहरण बघा दिसतंय आपल्याला, हे उदाहरण महत्वाचं आहे, याला करून ठेवा टिक तुम्ही, याच्यातलं विचारलं जातं परीक्षेला एकदा। चला पुढे जाऊया पटापट। आता बघा मित्रांनो, बघा चला 4.3 मध्ये बघा मित्रांनो, आता 4.3 मध्ये बघा काय करा, हे 1 नंबरचं घ्या, 3 नंबरचं घ्या, त्याच्यानंतर इकडे 3 नंबरचं घ्या आणि हे 4 नंबरचं उदाहरण घ्या आणि हे तिसरा एकदा घ्या आणि खालील समीकरण सोडवा। याच्यामध्ये बघा 1 नंबरचं घ्या आणि 2 नंबरचं, बस 2च करा, बाकी कोणतेही प्रश्न तुम्हाला परीक्षेला जास्त विचारले जाऊ शकणार नाहीये। त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या आता का 10वीचे लेक्चर आता चालू करायचे, लवकरच आपल्याला चालू करायचे, पण सगळ्यांच्या परीक्षा होऊ द्या आणि मेच्या किती नंतर आपल्याला लेक्चर चालू करता येईल एकदा ऑनलाईन आपण चर्चा करू, लाईव्ह मध्ये चर्चा करूया, जेणेकरून सगळ्यांना कम्फर्टेबल होईल। आणि आपण सिलेबस जो काय असणार तुम्हाला तो पूर्ण कंपल्सरी, पूर्ण डेलीच्या डेली लाईव्ह लेक्चर असतील किंवा आठवड्यातून 1 दिवस झाला तर 2-3 आठवड्यातून ऍटलीस्ट 4 दिवस तरी लाईव्ह लेक्चर, म्हणजे गणित भाग 1, गणित भाग 2, विज्ञान असं त्याचा सिलेबस आपण कव्हर करून घेऊया आणि प्लस अजून काय एक्स्ट्रा करता येईल ते पण बघूया। आणि बोर्डाला ज्या नोट्स असेल तुम्हाला ते आता दिल्या जातील, बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका असतील किंवा येणारे प्रश्न असतील ते सगळं तुम्हाला दिलं जाईल। पण स्टार्टिंगला काय करूया आपण, काय सिलेबस वाईज घेऊया। त्यामुळे मित्रांनो लाईव्हच्या लेक्चरला अटेंड होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सर्वप्रथम चॅनलला एकदा सबस्क्राईब करावं लागेल आणि एकदा मला कमेंट करावं लागेल तर सर आम्ही तुमच्या लाईव्ह लेक्चरला तयार आहोत म्हणून। ठीक आहे, चला पुढे बघा 4.4चा विचार केला तर याच्यामध्ये काय करा, 2 नंबरचं घ्या आणि पहिली ऍक्टिव्हिटी घ्या, बाकी काही करू नका। ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो, चला पुढे बघूया आता आपण 4.5 मध्ये बघा मित्रांनो, पहिला उदाहरण घ्या, हे 3 नंबरचं घ्या आणि सिद्ध करा मध्ये बघा 2 नंबरचं उदाहरण खूप महत्वाचं आहे बघा मित्रांनो। ठीक आहे, चला पुढे आता बघूया पटापटा काय आहे ते। आणि लक्षात घ्या मित्रांनो, संकीर्णाच्या खालचे जे अचूक पर्याय दिले, फिल इन द ब्लँक्स तुम्हाला दिले, अचूक पर्याय निवडायचे, हे सगळ्यांनी पाठांतर करून ठेवा। यातीलच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार मित्रांनो, 1 मार्काला 2 मार्काला, यातील बाहेरचं तुम्हाला टाकणार नाही, त्याच्यामुळे याचे पर्याय नीट पाठांतर करून जा। आणि एकाच चॅप्टरचे नाही सांगत मी, सगळ्याच प्रकरणाचे तुम्ही काय संकीर्णामधील जे प्रश्न असतील ते तुम्ही खालचे पाठांतर करून जा, तुम्हाला त्यांचे पर्याय लक्षात ठेवून जा, तुम्हाला डायरेक्टली उत्तर तिथे लिहायचे। ठीक आहे, पुढे बघा पुढचं प्रकरणाकडे आलोय, हे उदाहरण लिहून घ्या किंवा याला टिक करून घ्या। ठीक आहे, सोडलेलं उदाहरण आहे, महत्वाचं उदाहरण आहे। चला पुढे बघूया आता आपण एक्स आणि वाय चलाचा उपयोग करून 2 चलाचे रेषीय समीकरण, तुम्हाला 1 किंवा 2 समीकरण तयार करण्यासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतात। पुढे बघा एक सामायिक समीकरण सोडवा, याच्यामध्ये बघा 1 नंबरचं घ्या, त्याच्यानंतर 4 नंबरचं आणि हे 3 नंबरचं उदाहरण, हे 3 उदाहरणं खूप आयएमपी मित्रांनो लक्षात घ्या। चला पुढे जाऊया आता पटापट काय आहे ते।
आणि मित्रांनो अजून एक सांगायचं राहिलं मला, का बोर्डाच्या परीक्षेला बरेच विद्यार्थी 10वीचे काय करतात का डायरेक्टली कमेंट करतात का सर मग हे पाहिजे ते पाहिजे, म्हणजे जुने आपले व्हिडिओ असतात ते बघत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे व्हिडिओ बघायला कंपल्सरी लागा. आणि तुमची तर नवीन बॅच चालू होणार आहे, त्याच्यामुळे नवीन बॅचला काय पूर्ण गायडन्स आपण करून देणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. मी 100% सांगतो तुम्हाला का आपला जो विद्यार्थी पूर्ण व्हिडिओ बघतील तो विद्यार्थ्याला 100% मी सांगतो जास्तीत जास्त मार्क मिळतील म्हणजे मिळतील. याचं उदाहरण तुम्ही जर बघायचं असेल तर मला आता मागचे एकदा व्हिडिओ चेक करा बोर्डाचे आणि मग मला पुन्हा एकदा कमेंट करा सर काय बोलले होते तुम्ही म्हणून. ठीक आहे, बघा चला पुढे जाऊया आता विद्यार्थी मित्रांनो. बघा 5.2 कडे येऊया. याच्यामध्ये बघा 1 नंबरचं घ्या, त्याच्यानंतर 3 नंबरचं उदाहरण घ्या आणि हे 5 नंबरचं उदाहरण घ्या. बघा हे महत्वाचे उदाहरण आहे. ठीक आहे, आणि संकीर्णामध्ये सेम तोच प्रकार आहे का तुम्हाला काय करायचे का त्याच्या खालील जे प्रश्न आहेत ते काय करायचे तुम्हाला फक्त पर्याय तुम्हाला पर्यायाचे प्रश्न पाठांतर करून घ्यायचे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आता आपण. बघा पुढे बघा 6.1 मध्ये बघा अलकाचं दिले, त्यानंतर सुमितचं आणि सय्यद भाईचं बघा हे करून ठेवा. ठीक आहे, आणि खाली समीराचं पण करा 5 नंबरचं. हे उदाहरण विचारलं जाऊ शकतं बघा मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे बघूया आता. चला पुढे पटापट जाऊया आता. बघा ही एक ऍक्टिव्हिटी दिसते का आपल्याला, ही ऍक्टिव्हिटी पाठांतर करून द्या. याचे पर्याय तुम्ही लक्षात ठेवा का कोणत्या चौकटीमध्ये कोणतं उत्तर भरायचे, आणि हे तुम्हाला परीक्षेला नक्कीच विचारलं जाऊ शकतात. ठीक आहे, चला पुढे बघा आता 6.2 मध्ये मित्रांनो बघा सारणीचं निरीक्षण करा. तुम्हाला आयकर भरावा लागेल का नाही हा 100% विचारला प्रश्न, एकदम 100% खात्रीशीर प्रश्न येणार, काहीच तुम्हाला सांगू शकत नाही का डायरेक्ट येणार म्हणजे येणारच बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि दुसरा पण करून ठेवा. पुन्हा संकीर्णामध्ये तेच काय का योग्य पर्याय तुम्हाला निवडायचे लक्षात ठेवून घ्यायचे. ठीक आहे, चला आता बघूया आपण इकडे का सांख्यिकीमध्ये काय सांगते का सांख्यिकीमध्ये तुम्हाला स्तंभालेख काढायचा आहे. त्याच्यामुळे स्तंभालेखचं काय ही माहिती टाकली किंवा ती माहिती टाकली काय तरी तुम्हाला येऊ शकतं. बरोबर आहे, काय अडचण नाही. किंवा 2005 दिले तिकडे 2019 दिलं तरी काय अडचण नाही. आलेख हा सेमच असतो लक्षात घ्या. ठीक आहे, बघा त्याच्यामुळे पहिले दुसरे करून ठेवा. पुढे बघा आता 7.2 कडे मित्रांनो सामग्रीमध्ये दुय्यम सामग्री प्रथम सामग्री हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, प्रथम सामग्री म्हणजे काय किंवा द्वितीय म्हणजे काय, का आपण जसं म्हणतो का प्रथम म्हणजे काय जास्त वेळ लागतो, द्वितीयला म्हणजे काय शॉर्टकट मारतो लगेच पटकन गोळा होतं. ठीक आहे ना, त्या प्रकारे. ठीक आहे, पुढे बघूया आता मित्रांनो 7.3 कडे बघा आता याच्यामध्ये वर्ग मर्यादा वगैरे काय असेल तो प्रकार विचारत होतो तुम्हाला. ठीक आहे, बघा 1 नंबरचं 2 नंबरचं त्याच्यानंतर बघा ही खालील सारणी पूर्ण करा हे विचारलेच जाते तुम्हाला. ठीक आहे, आणि हा 5 नंबरचं एवढं करून ठेवा. बाकी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त परीक्षेला जास्त काय विचारलं जाणार नाहीये. ठीक आहे, आता फायनली आपण बघून घेणार आहे का अजून तुम्हाला कोणते प्रश्न IMP येऊ शकतात. 7.5 कडे जर बघितलं आपण का उत्पन्नाचा मध्य काढा किंवा बहुलक काढा. ठीक आहे, हा बघा 2 नंबरचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 6 नंबरचा हॉकी खेळाडू दिलाय, त्याच्यानंतर 5 नंबरचं टोपलीचं दिले बघा टोमॅटोचं वजन. हेच प्रश्न तुम्हाला रिपीट होत असतात बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि खाली बघा बहुलक काढा दिसते ना 14 नंबरचं हे उदाहरण करून ठेवा. बाकी काही नाही. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो संकीर्णामध्ये हे दिलेले प्रश्न दिले. ठीक आहे ना, हे पाठांतच करून ठेवा. बघा 25 35 या वर्गाची वरची वर्ग मर्यादा कोणती आहे. ठीक आहे ना, हे लक्षातच ठेवा तुम्ही. ठीक आहे ना, हे तुम्हाला विचारलंच आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण IMP प्रश्न बघून घेतले आता नवीचे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एकदा कमेंट ठोकून द्या पटकन काय ते आणि कोणते पेपर चालू ते मला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. ठीक आहे, आणि ऑनलाईन लेक्चरला कोण कोण येणार आहे ते मला पटकन कमेंट करून द्या. वेळ आली तर आपण एखादा ग्रुप पण तयार करू शकतो, काय अडचण नाही. पण मला कमेंट करा का सर आम्ही रेडी आहेत म्हणून लेक्चरला. ठीक आहे, तर भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आता अभ्यास करा जरा. ठीक आहे ना, अभ्यास करा आता मित्रांनो.